मध्यरात्री तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर केला अंत्यविधी। जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील एका तरुणीची रात्री 2 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी 4 वाजता अंत्यविधी उरकून घेतला। त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे। जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री 2 वाजता मृत्यू झाला। त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे 4 वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला। मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि पोलीस स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली, तेव्हा मृतदेह जळत होता। पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली। मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या 2 भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। त्याची इन्व्हेस्टिगेशन काय? वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका पोलीस स्टेशनमध्ये। तिथे सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग 21 जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलेच पोलिसांना न सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबाने अंत्यविधी पण केली। अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले, सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डॉग्सपर सगळी हेल्प घेतलेली आहे। जो काही अंत्यविधी नंतर अवशेष मधून काही सॅम्पल्स वगैरे DNA साठी घेण्याचा, तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना CRPC 174 म्हणायचा AD ती दाखल केलेली आहे। तसेच जो काही ही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे किंवा प्रेतचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमका कारण काय, कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्याची तपास आम्ही करत आहोत। सर, बॉडीची विल्हेवाट लावण्यात याविषयी एक वेगळा गुन्हा त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा, नॅचरल कारण आहे, सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे, म्हणजे ते सगळ्या अँगलने आता आम्ही तपास करणार। लोकनायक न्यूज